अभिजित, अरे वर्गातच म्हणलं असतास तू येणार आहे बाजाराला, तर नसते आले का तुझ्यासोबत? म्हणूनच नाही सांगितलं. नाही तर काय, पुन्हा आपण संकट जायचो आणि तुझ्या आई बाजारात वडत न्यायची. अरे बाबा सांगितलं की तिला न सांगता आलेले ना, म्हणून झालं तसं. बरं आता आलाय तर काहीतरी खाऊयात की. हो केवढा आईस्क्रीम खाऊया ते कोणातलं. हा. ही तर मेहंदीचं कोण घ्यायचं म्हणलं तरी पैसा नाही, आणि ते कोणाला आईस्क्रीम कधी खायचं? अरे मग आम्ही देतो की. अगं नाही, नको केवढा. अगं आम्हाला अजून लय लांब जायचंय, परत उशीर होईल. वाटलंच होतं तू नाही म्हणणार, पण अभिजित तुम्ही आमच्या गावात आलाय, मग आम्ही दिलं पाहिजे ना. तुमच्या गावात आलं की तुम्ही देता तसं. एकदम बराबर. हा ब्या, हात पावतर गारेगार खाल्लं होतं, ते कोणाला आईस्क्रीम कधीच खाल्लं नाही. बघूया तरी कसं असतंय ते. ज्योते, पैसे कमी पडले ना, मी तुझ्यातलं अर्ध खाईन तोडून. अरे माझ्या, अरे आपल्याला लय लांब जायचंय, नको. डोंगरातनं जाताना पुन्हा अंधार पडला का नाही, मग अवघडून बसेल ग. अभिजित, कारण सगळ्या गोष्टी तू पैसे आणून काय थांबवतोस? सहलीला चल म्हणलं तरी तसंच, माने सरांचा तास लाव म्हणलं तरी तसंच, आणि आता मी देते म्हणते तरी बी तुझी नाटकी चाललेत. का उशीर बिशीर होत नाही, गप चल. आणि आईनं नाही दिले ते पैसे, माझे मी साठवलेले पैसे आहेत. माझ्या पैशाने बी नाही खाणार का? तसं काय असेल ना तर मी समजेन की तुम्हाला जवळचं समजत नाही.